Hello everyone, good evening. चला जॉईन झाले का सर्वजण? चलो लेट स्टार्ट. पहा, लक्ष द्या. ओके, पहा. Electrostatics, right? The study of charges when they are placed in stationary, right? We start with the origination of charge, then we studied the property of the charge, then we studied the various densities or distribution of the charges, and last one we discussed the Coulomb's law. Coulomb's law is all about the force present between the two stationary point charges. जेव्हा दोन चार्ज एकमेकांपासून काहीतरी अंतरावर ठेवलेले असतात ॲट अ डिस्टन्स आर, राईट, तर तेव्हा त्या दोन चार्जेस मधला जो फोर्स असतो तो या कुलम्स लॉने दिलेला आहे. सो कुलम्स लॉचं म्हणणं काय आहे, दोन चार्जेस मधला जो फोर्स असतो F इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द चार्जेस. प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस म्हणजे Q1 इंटू Q2. मॅग्निट्यूड म्हणलंय तिथे त्यानेच, त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही. अपॉन आर स्क्वेअर, दॅट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. Inversely proportional to the square of distance between them, right? So proportionality काढून टाकण्यासाठी आपण इथे एक कॉन्स्टंट घेतला k. या कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आहे 9 इंटू 10⁻⁹. फोर्सचं जे युनिट आहे,
फोर्स युनिट माहिती आहे तुम्हाला काय असतं, न्यूटन. Q1 आणि Q2 हे चार्जेस आहेत, ज्याचं युनिट काय आहे, कुलम. चार्जचं युनिट आहे कुलम. आणि अपॉन आर स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर, ज्याचे युनिट असणार आहे मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. ओके. बर, तर हे झालं मॅग्निट्यूड बद्दल. डायरेक्शन बद्दल सांगताना आपण सांगितलं की वेन देर आर लाईक चार्जेस, लाईक म्हणजे सेम चार्जेस, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह नेगेटिव्ह, देर इज अ repulsion between them, therefore forces will act away from each other. एकमेकांपासून दूर असे फोर्स ऍक्ट होतील. and where there are unlike charges like positive and negative charges are placed in a space, then the force of attraction, therefore the force will be towards the each other, right? तर हे झालं कुलम्स लॉ बद्दल. परत एकदा मी सांगतोय, जर नवीन विद्यार्थी येत असतील तर या वीक मध्ये जे लेक्चर झालेले आहेत, म्हणजे आजचं तर लेक्चर कोणी पाहत नाहीये ना, नवीन आजच पहिलं लेक्चर करतं कोणतरी, राईट? तर एक 7 to 8 व्हिडिओज आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे. फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर करायचंय तुम्ही, फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक्स, बाकीचे चॅप्टर होतील, राईट? नवीन विद्यार्थी तर याच्यामध्ये प्रिव्हियस व्हिडिओज पाहिलेले आहेत का सर्वजण याच्यामध्ये आपले? ओके. तर त्यामध्ये डिस्कस केलेलं आहे आपण व्हेरियस फोर्सेस कसे काढायचे आहेत चार्जेस मध्ये. आणि अजून एक की बऱ्याच विद्यार्थ्यांना जर काही अडचण असेल कुठेपासून की लेक्चर कसे जॉईन करायचे त्याच्यापासून, मी एक जस्ट ओव्हरव्ह्यू घेतला की काय होतं जरासं ऑनलाईन लेक्चरमुळे केव्हा केव्हा नेट कनेक्शन असलं तर तिथे व्हिडिओ क्लिअर दिसत नाही, बोर्डावरती काय लिहिलं दिसत नाही, किंवा ऑडिओ प्रॉब्लेम आहे, काही शब्द ऐकायला येत नाहीयेत आणि त्यामुळे काहीतरी अडचणी येत आहे, राईट? आणि फिजिक्स हा सब्जेक्ट जरासा थोडासा हटके आहे, त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला हटके स्टडी लागणार आहे, लक्षात घ्या. ओके. आणि त्यामुळे जर तुम्हाला काही पोर्शन राहायला गेला असेल, युट्यूबवर सध्या तरी आतापर्यंत जेवढे लेक्चर झाले इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे तेवढे अपलोड करण्यात आलेले आहेत. कोणत्या लेक्चरला जर अडचण आली असेल तर परत ते लेक्चर जाऊन तिथे पहा, आणि जर अडचण आली असेल तर फील फ्री टू आस्क, राईट? काही अडचण असेल, काही डाऊट असेल, सुरुवातीला काही समजत नसेल, बरोबर आहे? जर तुम्ही याच्यामध्ये एफर्ट देऊन व्यवस्थित फॉलो केलात तर फिजिक्स हा विषय काही अवघड नाहीये. बट जर सुरुवातीपासून जर तुम्ही आउट ऑफ जर ट्रॅक जात असाल, बरोबर आहे, थोडस लक्ष द्यायची गरज आहे, राईट? आउट ऑफ जर ट्रॅक गेला तर लास्ट पर्यंत मात्र तुम्हाला फिजिक्स हार्ड जाऊ शकतं. थोडासा डिफिकल्ट पार्ट आहे फिजिक्स मध्ये, मी सांगतोय आधीच. ओके. सब्जेक्टच आहे आपला तसा, त्याच्यामुळे जर असं आपल्याला इमॅजिनेशन, फिलिंग्स, बरोबर आहे का नाही, सर्व याच्यामध्ये टाकावं लागेल, कारण आपण इलेक्ट्रॉन कधी बघितलाच नाही, बरोबर आहे? आणि त्या इलेक्ट्रॉन बद्दल किंवा चार्ज बद्दलच सर्व डिस्कशन चालणार आहे पुढचे इथून 1, 2, 3 चॅप्टर, राईट? तर त्याच्यामुळे थोडस आपल्याला डेली स्टडी, झालेले व्हिडिओ रेग्युलर पाहणे आणि याच्या पुढे कंटिन्यू लेक्चर करणे, आणि जर काही अडचण असेल तर अडचण विचारणे, हे मात्र लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. तर हे झालं कुलम्स लॉ बद्दल. आणि आपण असंही पाहिलं, जेव्हा 3 चार्जेस प्रेझेंट आहेत, जेव्हा 3 चार्जेस किंवा मोर दॅन 2 चार्जेस प्रेझेंट म्हणूया आपण, सो मोर दॅन 2 चार्जेस जर प्रेझेंट असतील तर काय होतंय पहा, की या दोघांमध्ये काहीतरी एक वेगळा फोर्स आहे, या दोघांमध्ये एक वेगळा फोर्स आहे, म्हणजे या चार्जेसवर टोटल 2 फोर्स ऍक्ट होतील. आणि जर नेट फोर्स काढायचा असेल तर या 2 फोर्सचा एक रिझल्टंट फोर्स काढायचा, 2 फोर्सचा रिझल्टंट फोर्स काढायचा. सिमिलरली या चार्जेस वरती सुद्धा हा चार्ज काहीतरी फोर्स लावणार, हा चार्ज काहीतरी फोर्स लावणार, हा चार्ज आहे म्हणून हा चार्ज रुसणार नाही, याच हा सेपरेट काम करेल,
याचा याला हे फोर्स लावेल, याचा याला फोर्स लावेल. हे नसला तरी याने एवढाच लावला असता, हा नसला तरी याने एवढाच लावला असता. मात्र आता दोन्ही आहेत, मग मात्र दोन्ही लावलेत, मग या दोघांचे फोर्सेस काढायचे आणि नंतर रिझल्टंट फोर्स काढायचा दोघांचा मिळून. आणि तो रिझल्टंट फोर्स काढत असताना त्याचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन डायरेक्शन नुसार घ्यायचे. जर एकाच डायरेक्शन मध्ये जर फोर्स येत असतील तर त्या फोर्सेसची ऍडिशन घ्यायची. जर वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये जर फोर्स येत असतील अपोजिट डायरेक्शन मध्ये तर तिथे मात्र सबट्रॅक्शन घ्यावं लागेल तुम्हाला. राईट. त्याच्यानंतर आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. कालचं लेक्चर पाहिले का सर्वांनी? का कालचं कोणाचं मिस झालं लेक्चर? जो लास्टचा पार्ट होता इंडूसचा, त्याच्यावर आता प्रॉब्लेम घेणार आहे, त्याच्यामुळे विचारतो मी. राईट. ओके. जरासं थोडस सुरुवातीला जरासं एफर्ट टाका, जरासं जास्त. लेक्चर वगैरे जर मिस झालं तर जरासं कठीण जाऊ शकतं तुम्हाला, त्याच्यामुळं मी सांगतोय. ओके. इंड्यूस्ड चार्ज पाहत होतो आपण की मधला स्पियर, कोणते दोन रूल आठवत आहेत का बघा बरं. असे स्पियर असल्यानंतर आपण दोन रूल ठरवलते, आपल्या भाषेत रूल ठरवलते. दोन रूल जे आहेत ते आपल्या भाषेत ठरवलते. मी असं लाईन बाय लाईन नव्हतं दिलं. फर्स्ट रूल काय आहे? फर्स्ट रूल असा आहे, आपल्या भाषेत म्हणलोय मी, मधला खूप दिवसानं मराठी लिहितो, बरोबर आहे. मधला बाहेरच्यावर चार्ज इंड्यूस करू शकतो, मधला बाहेरच्याला करू शकतो. राईट. बाहेरचा मधल्याला करू शकत नाही. म्हणजे बाहेरच्या स्पिअरवरचा चार्ज मधल्या स्पिअरवर येऊ शकत नाही, पण मधल्या स्पिअरवरचा चार्ज बाहेरवरती जाऊ शकतो. राईट. क्लिअर आहे. आणि दुसरा जो रूल होता तो काय होता? दुसरा काय होता? पहिला दुसऱ्यावरती करू शकतो. पहिल्या नाही, पहिला मराठी जरा, पहिला दुसऱ्यावरती किंवा दुसरा तिसऱ्यावरती, बट पहिला तिसऱ्यावरती डायरेक्ट नाही करू शकत. नाही रे बाबा, पहिला तिसऱ्यावरती नाही, पहिला दुसऱ्यावरती करणार, दुसरा तिसऱ्यावरती करणार. काय स्क्रीन ब्लर होत आहे? नेट प्रॉब्लेम असेल तुमचा. ज्यांना स्क्रीन ब्लर, बाकीच्यांना व्हिडिओ दिसतोय का सांगा बरं मला. ते ब्लर होत आहे म्हणजे तुमचा जरासा नेट प्रॉब्लेम आहे, जर असं. राईट. कारण बाकीच्यांना सर्वांना क्लिअर दिसतंय, तर तुम्ही जराशी अरेंजमेंट अशी करून घ्या. आणि ते लेक्चर ब्लर वगैरे दिसलं किंवा मध्ये आवाज जर कट झाला तर काय व्हायला तुम्हाला की ते समजणं झालं, जरासं लक्षात बसणं झालं, असं होऊच शकतं. आणि राईट, फुल रेंज असणं आणि नेट चालू असणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्याला वाटतंय मला तर फुल रेंज आहे, मग नेट कसं काय चालत नाही. बरोबर आहे. सो नेट हे युजर वरती डिपेंडंट असतं. जर ट्रॅफिक आली त्याच्या टावर वरती, एकाच वेळी जर जास्त युजर झाले, राईट, तर तिथे काय होऊ शकतं. कारण मी चेक करतोय, मी इथे सुद्धा चेक करतो की ब्लर वगैरे हा प्रॉब्लेम आमच्याकडून नसतो बाळांनो, ठीक आहे, किंवा ऑडिओचा जो प्रॉब्लेम आहे. तर जेव्हा एकदाच ट्रॅफिक रेंज, आणि असे अहमदपूरमध्ये तर हॉटस्पॉट आहेत, त्या ठिकाणी त्या टाइमला नेटच चालत नाही. कारण अहमदपूरमध्ये टावरची जी ट्रॅफिक, मी ते पण नंबर काढले, ट्रॅफिकची रेंज जी आहे मॅक्झिमम कॅपॅसिटी 30,000 आहे, 30,000, पण ते हँडल करणारे टावर वरती, पण युजर होत आहेत 50,000, 50,000, म्हणजे जवळपास दुप्पट ट्रॅफिक हँडल करतोय लिमिटच्या. आणि त्यामुळे सर्वांना नेट प्रॉब्लेम येत आहे. राईट.
तर थोडस त्याला अरेंजमेंट करून घ्या, काहीतरी म्हणजे वेगळा सिम असेल, ब्रॉडबँड असेल, जे कुठं जर वर ते डोंगल वगैरे आणून वर ठेवणार असाल वगैरे, ठीक है। ओके, चलो, तो अब हम इस पे प्रॉब्लम सॉल्व करते हैं कि इंड्यूस्ड चार्ज निकालने में ये दो रूल आपको ध्यान में रखना है। मराठी में है, राइट, आपकी भाषा में, आपकी हैंडराइटिंग में, आपके नोटबुक में ये रूल लिखे होने चाहिए। बाकी इसको बोर्ड में कोई नहीं पूछेगा, मतलब वो एग्जाम में रूल लिखने को नहीं पूछेगा कोई, एमसीक्यू सॉल्व करने आने चाहिए, राइट। सो पहा, लक्ष द्या, फाइंड आउट, काल क्वेश्चन तर लिहिला होता की फाइंड आउट इंड्यूस्ड चार्ज, बरोबर आहे, काल क्वेश्चन लिहिला होता। काय करूया आपण आता, पहा ऑलरेडी याच्यावर 1 कुलम चार्ज आहे, यानी याच्यावर 3 कुलम चार्ज आहे। So find out, we will find out the total charge on this third sphere. मी काय म्हणलंय पहा की ऑलरेडी याच्यावरती 1 कुलम चार्ज दिला मी याला, आणि याला 3 कुलम चार्ज दिला। सो वी विल फाउंड द नेट चार्ज ऑन आउटर स्पियर। कालच्या लास्टला मी काही सिंपल प्रॉब्लेम घेतलेले आहेत याच्यावरती, जर ते प्रॉब्लेम जर कळले असतील तर इथे आपल्याला जमू शकतं, माझं क्लिअर असतं आणि म्हणणं, कारण काल मी भरपूर सिंपल घेतलं, एक स्टेप बाय स्टेप एकदम। मला सांगा, आधी आपण याचा नंतर विचार करू की हा स्पियर या सेकंड स्पियर वरती काहीतरी इंड्यूस चार्ज करणार आहे, याच्यावरती 1 कुलम आहे, म्हणजे आतल्या साईडला सेकंड स्पियर वर किती चार्ज इंड्यूस होईल सांगा मला, आतल्या, कारण याच्यावरती पॉझिटिव्ह 1 कुलम स्प्रेड आहे, राईट। तुम्ही आधी ही डायग्राम काढून घ्यायचे वेगळी, ते काय व्हायलंय, मी लिहिलं की लगेचच तुम्ही एकच डायग्राम काढाला, आधी ही डायग्राम काढून घ्या सेपरेट, आधी ही डायग्राम काढून घ्या आणि मग नंतर दुसरी डायग्राम सेपरेट काढायची, आधी ही डायग्राम काढून घ्या। झालं, राईट। आता आपण आन्सरची डायग्राम काढूया। ओके, डन, ओके, चलो। So this 1 coulomb will be induced on second sphere. First sphere can induce the charge on second sphere. Second sphere can induce the charge on third sphere, but first cannot directly on third, or outer sphere cannot induce the charge on inner sphere. बाहेरचा मधल्याला करू शकत नाही. So this 1 coulomb positive charge will be over the surface of this sphere, and inside the second sphere here there will be -1 coulomb charge. पहा, याच्यावरती इंड्यूस्ड चार्ज झाला -1 कुलम, इथे इंड्यूस्ड चार्ज झाला -1 कुलम आतल्या साइडने, आणि बाहेरल्या साइडने किती असणार, बाहेरल्या साइडने किती असणार, जर आतल्या साइडने -1 कुलम, तर बाहेर तेवढाच 1 कुलम चार्ज वाढेल, तेवढाच 1 कुलम चार्ज वाढेल, राईट। तर ऑलरेडी 3 कुलम चार्ज होता, पहा त्या स्पियर वर ऑलरेडी 3 कुलम चार्ज होता, त्याच्यामध्ये 1 कुलम चार्ज वाढला। Therefore the total charge over the surface of second sphere किती आहे सांगा मला, सेकंड स्पियर वरती टोटल चार्ज किती झाला,
ऑलरेडी 3 कुलम होता, प्लस त्याच्यामध्ये 1 कुलम ऍड झाला. द नेट चार्ज ऑन सेकंड स्पियर म्हटलोय मी 4 कुलम असणार. सरफेस वरती चार्ज किती झाला? 4 कुलम. राईट, व्हेरी गुड. Now this 4 coulomb charge will be induced in inner surface as a -4 coulomb, and for outer surface वर सांगा मग मला. Therefore induced charge on the third sphere will be right. थर्ड स्पियर वरती +4 चार्ज असेल. थर्ड स्पियर वरती +4 चार्ज असेल. राईट, ओके, क्लिअर आहे. चला लिहा, डायग्राम काढून घ्या. त्याच्या आन्सर मध्ये डायग्राम काढून घ्या. डन. राईट, झालं ना. वेगवेगळ्या डायग्राम काढा नोटबुक मध्ये, तुम्हालाच कळणार नाही नाहीतर. ओके, अजून एक. आधी तुम्ही ट्राय करा. आता हे सोडवता येते का तुम्हाला? आलं नसेल तर मी आहेच, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला येतंय का, आणि येत नसेल तर अडचण कुठे आहे, मिस्टेक कुठे व्हायला, हे चेक करायचं आपल्याला. राईट, आधी ही डायग्राम काढून घ्या आणि सेकंड डायग्राम तुम्ही काढा. बरोबर आहे. हे ऍज अ क्वेश्चन डायग्राम काढा. बघा, 2 कुलम, -3 कुलम आणि 4 कुलम असे चार्जेस आहेत. 2 कुलम, 2 कुलम, -3 कुलम आणि 4 कुलम असे चार्जेस आहेत. 2 कुलम, -3 कुलम, 4 कुलम असे चार्जेस आहेत. तर फायनल चार्ज काय राहील आउटर स्पियर वरती? ओके अनिकेत, व्हेरी गुड. बघूया आपण आधी. ओके, व्हेरी गुड. वैष्णवी, साक्षी, श्रद्धा, दिव्या, शुभम जरासं रॉंग झालेलं आहे बघ. धनंजय, राईट. चला अजून करा बरं, ज्यांचं राहिले त्यांनी. येईल व्यवस्थित सॉल्व्ह करा, येईल.
चुकू द्या आणि राईट पूनम. चला अजून कोण राहिले बघा बरं. ज्ञानेश्वरी, ऐश्वर्या, अनिकेत, हलसे अनिकेत, शुभम, नो शुभम, वेदांत, यायला का रे आन्सर वेदांत? नॉट शुअर. ओके, वी विल सी. काही फरक पडत नाही, चुकलं तर काही नाही होत. आणि कुठे आपल्याला इथं मार्क नाही ना, कुठं आपल्याला कुठं फाशीला नाही जायचं. बघा तर एकदा ट्राय करा आणि आता मी सोडवताना कुठे चुकलात ते बघा, म्हणजे नेक्स्ट टाइम आपल्याला ते मिस्टेक करता येणार नाही. ओके तन्वी, आपण पाहूया. ओ परचंडेकर, कुठं आहो? परचंडेला जाऊ का? काय झालं, आन्सर येणं झालंय का? बघा ठीक आहे. बर चला, एवढं पक्क माहितीये, मधला बाहेरच्याला करतो, मधला बाहेरच्याला करतो, मधल्याला करू द्या बाहेरच्याला. मग हे 2 कुलम इथे आतल्या साईडने किती तयार करणार सांगा? हे पॉझिटिव्ह +2 कुलम आहे, आतल्या साईडने किती तयार करणार बघा बरं. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह तयार होतंय आतल्या साईडने, इथे -2 तयार होईल. आणि मग बाहेरल्या साईडने बघा. आता तुम्ही कुठे केलात आणि तुम्ही सॉल्व्ह करताना कुठे चुकलं, कुठे अडकलं, कशामुळे मिस्टेक झाली हे पण चेक करा तुम्ही. बाहेरच्या साईडने याच्यावरती हा -2 कुलम, तर बाहेरच्या साईडने +2 झाला पाहिजे. इंड्यूस किती होईल? +2. तर मग सेकंड स्पियर वरती टोटल चार्ज किती झाला? सेकंड स्पियर वरती टोटल चार्ज किती झाला? -3 कुलम +2 कुलम. The net charge on the second sphere will be. बघा बरं, इथपर्यंत आलं होतं का सर्वांना? -1 कुलम. तन्वी, शुभम, ऐश्वर्या, बघा इथपर्यंत ही स्टेप आली होती का? -1 कुलम, राईट. -1 कुलम, राईट. बर, मग याच्यावरती ऍक्च्युली -1 कुलम जर चार्ज असेल, याच्यावर ऍक्च्युली -1 कुलम चार्ज आहे, तर आतल्या साईडने किती इंड्यूस करेल? हा आतल्या साईडने किती इंड्यूस करेल? +1. -1 मुळे इथे किती इंड्यूस होणार? मधल्या साईडला +1. बघा, राईट. हा झाला +1. आणि हा बाहेर किती होणार? मग बाहेर किती होणार? आतल्या साईडने जर +1 इंड्यूस झाला, तर इंड्यूस चार्ज बाहेर किती असणार? त्यातला -1 बाहेर +1 बाहेर आल्यामुळे बाहेर किती असायला पाहिजे? बाहेरच्या सरफेसवर किती असायला पाहिजे सांगा बरं सर्वजण. राईट. हे सर्वांना कळलं का? हे सर्वांना कळलं? किती असायला पाहिजे? इथे जर +1 झालं तर बाहेर -1. देअरफॉर थर्ड स्पियर वरती 4 कुलम -1 कुलम. देअरफॉर द नेट चार्ज ऑन थर्ड स्पियर विल बी 3 कुलम. करेक्ट. काय येणार मग फायनल आन्सर?
फायनल आन्सर 3 कुलम. बघा आता मिस्टेक कुठं केला होता, ज्यांचं करेक्ट आलंय त्यांचं अभिनंदन. राईट, जिथे मिस्टेक झाली त्यांच्या लक्षात येईल आता, त्याच्यामुळे त्यांचं पण अभिनंदन. बघा आपण कुठे चुकीचं केलं होतं. ऍड का करायचं, राईट, -1 कुलम निघून जाणार ना त्याच्यातून मायनस मुळे. आता लक्षात राहील का? चला लिहून घ्या. डन. झालं का पहा. ओके झालं. चला अजून एक करूया आपण असंच. आणि जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मला कळणार नाही बरं काय व्हायलंय नेमकं, कुठे अडचण यायल्या, फास्ट चाललोय स्लो चाललोय. ठीक आहे, त्याच्यामुळं सांगत राहा. राईट. चला लास्ट एक पाहूया, जर गरज वाटली अजून तर अजून एक घेऊया, त्याला काय. थर्ड स्पिअर वरती चार्ज काढायचा आपल्याला, थर्ड स्पिअर वरती. बघा बरं जमते का बघा आता सर्वजण. मला माहितीये प्रॅक्टिसने बऱ्याच जणांना पटकन येणार आहे, थोडस फक्त आपल्याला याची गरज आहे. ओके व्हेरी गुड. शुभम, वैष्णवी, पूनम, श्रद्धा, दिव्या, धनंजय. चला अजून बघा बरं. अनिकेत व्हेरी गुड. क्या कर रहे हो तन्वी. चला बाकीच्यांचं. साक्षी, फलक, केंद्रे,
बर, पाहूया आपण. जो पहिला स्पियर आहे इनर स्पियर, त्याच्यावर काही चार्ज आहे का? इनर स्पियर जो आहे, जो इनर स्पियर जर आहे त्याच्यावर काही चार्ज आहे का? जो पहिला स्पियर आहे एकदम याच्यावरती, याच्यावर काही चार्ज नाही. मग हा काही चार्ज इंड्यूस करेल का? किंवा हा -3 कुलम मध्ये येऊ शकतो का? काही असं काही होऊ शकतंय का की -3 मध्ये काही येऊ शकतंय? बाहेरून मध्ये येऊ शकतं का? बाहेरून मध्ये येऊ शकतो नाही, मधून बाहेर जाऊ शकतो, पण बाहेरून मध्ये येणं अवघड आहे. बरोबर आहे का नाही? राईट. मग याचं तर काहीच काम नाही. मग याच्यावर नेट चार्ज जर -3 कुलम असेल तर आतल्या साईडने किती तयार व्हायला पाहिजे सांगा मला? आतल्या साईडने किती तयार व्हायला पाहिजे? +3 कुलम. +3 कुलम तयार व्हायला पाहिजे आतल्या साईडने. आणि मग हा सरफेस वरती किती येणार? हा सरफेस वरती किती येणार? -3 कुलम येणार वर. बरेच जण आता ऍड करतायत. 8 प्लस तुम्ही ऍड करा, पण किती ऍड करायचंय तुम्हाला? -3 ऍड करायचंय. म्हणजे ऍक्च्युली हे 8 - 3, 8 - 3. Okay, so this will be 5 coulomb net charge. 5 कुलम एवढा नेट चार्ज त्याच्यावरती असणार थर्ड स्पियर वरती. बघा परत एकदा, ज्यांचे आन्सर चुकले होते त्यांनी कोणत्या स्टेप रॉंग केल्यात? ठीक आहे. मी मीटिंग परत रिजॉईन करायची मीटिंग मी एंड करून चालू करणार आहे. जर हे प्रॉब्लेम, जर मला वाटते अजून काही जणांचे आन्सर चुकतायत, त्याच्यामुळे 1-2 प्रॉब्लेम अजून घेणार आहे. जर हे प्रॉब्लेम जर येत आहेत असं वाटलं तर मीटिंग रिजॉईन नाही केला तरी चालेल. बट ज्यांचे चुकतायत, ज्यांना अडचण आहे ते रिजॉईन करू शकतात. तुम्ही पण करू शकता. काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वगैरे असेल, जर वेळ असेल तर करा. ठीक आहे. ओके. सो मीटिंग रिजॉईन करायचंय. मी एंड करून लगेच मीटिंग सुरू करतो दुसरी.